नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात आपण पाहिलं की अर्जुन आणि चैतन्य प्रियाबद्दल पुरावे शोधण्याविषयी बोलत असतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो की सगळ्यात आधी ना आपल्याला हे समजून घ्यायला हवं की प्रिया तन्वी असल्याचं नाटक का करते आणि त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच सुरुवात करावी लागेल. चैतन्य म्हणतो की सुरुवातीपासून म्हणजे 1.5 वर्षापूर्वी प्रिया रविराज काकांकडे राहायला आली तेव्हापासून. अर्जुन म्हणतो की हो, कारण तेव्हा सिनियरने तिला तन्वी म्हणून ॲक्सेप्ट केलं होतं आणि मला खात्री आहे प्रियाने तेव्हा खूप स्ट्रॉंग पुरावे दाखवले असणार. ते कुठले पुरावे होते आपल्याला एकदा समजलं ना तर मग आपल्याला ते क्रॉस चेक करता येईल. चैतन्य म्हणतो की पण आपल्याला या पुराव्यांबद्दल फक्त रविराज काका आणि प्रियाच सांगू शकतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो की प्रियाला विचारण्यात काहीच अर्थ नाही आहे, ती काहीच बोलणार नाही आणि सिनियरला आता सांगायची काही गरज नाही. आपण रिस्क घेऊ शकत नाही कारण तो प्रतिमा आत्यांच्या मेमरीजमुळे खूप टेन्शनमध्ये आहे, त्याला अजून नको टेन्शन द्यायला. चैतन्य अर्जुनला विचारतो की पण अर्जुन आपल्याला या पुराव्यांबद्दल कोण सांगणार. तर अर्जुन विचार करतो की आणि म्हणतो हां, एक व्यक्ती आहे जे आपल्याला तन्वीच्या पुराव्यांबद्दल सांगू शकते आणि ती व्यक्ती म्हणजे सुमन काकू. दुसरीकडे सायली किचनमध्ये भाजी निवडत असते. अचानक तिचं लक्ष न्यूजपेपरमधल्या मानसोपचार तज्ज्ञाच्या ॲडव्हर्टाईजकडे जातं. ती वाचून खूप खुश होते. तेवढ्यात तिथं अर्जुन आणि चैतन्य येतात आणि म्हणतात घाईघाईत ऑफिसला निघतात. कल्पना त्यांना म्हणते की अरे डब्बा घेऊन जा ना. पण अर्जुन म्हणतो की नाही खूप काम आहे, उशीर झाला आहे आम्हाला, आता निघायचं आहे. पूर्णाजी म्हणतात की अरे हो, ऑफिस तुझंच आहे ना, काय पळून जाणार आहे का कुठे, काय नवीन, काय केस आहे का नवीन. तर अर्जुन सांगतो की नवीन नाही पण जुनीच केस आहे, पण आत्ता त्याच्यामध्ये नवीन डेव्हलपमेंट झाले म्हणून आम्हाला लवकर जायचं आहे. अर्जुन सायलीला आवाज देतो पण सायली ॲडव्हर्टाईज वाचण्यात मग्न असते. पण अर्जुन निघून जातो. मग कल्पना सायलीला म्हणते की सायली, अर्जुन तुला आवाज देत होता, लक्ष कुठं आहे तुझं आणि तू काय एवढं मन देऊन वाचते. सायली तो पेपर हातात घेऊन म्हणते की आई पूर्णाजी, मला ना तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट दाखवायची आहे आणि ती ॲडव्हर्टाईज पूर्णाजीला दाखवते आणि म्हणते की यात बघा ना काय लिहिलं आहे. एखादी दुःखद घटना घडली की त्याचा माणसाच्या शरीरावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. कधी कधी त्याची स्मृती पण जाऊ शकते तर कधी त्याची वाचा जाऊ शकते. पूर्णाजी म्हणते म्हणजे प्रतिमाचं अपघातानंतर झालं तसं. तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि त्यांचं बोलणं ऐकून तिला खूप टेन्शन येतं. सायली म्हणते की अगदी बरोबर आहे, मानसोपचार तज्ज्ञामुळे ही समस्या सुटू शकते. कल्पना ताई म्हणतात की म्हणजे प्रतिमावर मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार झाले तर ती पूर्वीसारखी होऊ शकते. सायली म्हणते आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे आई. प्रिया मग खूप टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते की हे आता मानसोपचार तज्ज्ञाचं काय मध्येच, प्रतिमाला ट्रीटमेंट मिळाली आणि तिला खरंच सगळं आठवलं तर, आणि तिला कळलं तर मी तन्वी नाही आहे तर मला खरंच जेलमध्ये जावं लागेल. पूर्णाजी म्हणते खरंच माझ्या हे आधी कधी डोक्यातच आलं नाही. सायली म्हणते की इतके दिवस प्रतिमा आत्यांना रोळायला थोडा वेळ देण्याची गरज होती, पण आत्ता आपल्याला पुढे जायला हवं. त्यांची वाचा, त्यांची स्मृती परत आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत. पूर्णा आजी आणि कल्पना ताई पण खुश होतात. कल्पना ताई म्हणते की हो, आपण प्रतिमाला चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जाऊया. हे ऐकून प्रिया म्हणते की अजिबात नाही. सगळेच तिच्याकडे आश्चर्यानं बघायला लागतात. प्रिया त्यांच्याजवळ येऊन म्हणते की माझ्या आईला मानसोपचार तज्ज्ञाची गरज नाही आहे, ती काही वेडी नाही झाली आहे. सायली तिला रागाने म्हणते की प्रिया, मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणारी माणसं वेडी असतात, हा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक. मानसोपचार तज्ज्ञाची आपल्यासारख्यांना सुद्धा गरज पडू शकते आणि त्यात काय प्रॉब्लेम आहे. शरीराला काही त्रास झाला तर आपण लगेच जातो ना डॉक्टरकडे, मग मनाला काही त्रास झाला तर मनाच्या डॉक्टरला नको का दाखवायला. प्रिया तिच्यावर चिडून म्हणते की मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी तुला माझ्या आईला वेडी ठरवू देणार नाही. पूर्ण आजी प्रियाला थांबवत म्हणते की तन्वी सायलीला असतं म्हणायचं नव्हतं. प्रिया म्हणते की अगं पण हिच्या या डिसिजनमुळे माझ्या आईला किती त्रास होईल याची मला भीती वाटते. कल्पना प्रियाला म्हणते की हे बघ तन्वी, प्रतिमासाठी आपण सगळ्यात मोठा डॉक्टर बघू आणि तुला तुझ्या आईची काळजी नाही का, तुला नाही का वाटत तुझी आई बरी व्हावी. प्रिया म्हणते की मला माझी आई बरी व्हायला हवी आहे, म्हणून तर मला वाटते की सायलीने माझ्या आईवर कोणते एक्सपेरिमेंट करू नये. आई हळूहळू बरी होते ना, तिला सगळं आठवेल, आपण जरा धीर धरूया. आणि ती सायलीला रागाने म्हणते सायली, तुझ्या डोक्यात जे हे खूळ आहे ना ते काढून टाक. माझ्या आईबद्दलचे सगळे निर्णय मी आणि माझे बाबा घेऊ, तू मध्ये पडायचं नाही. असं म्हणून ती तिथून रागाने निघून जाते. कल्पना म्हणते की हे काय तन्वीचं, हिने काय भलतंच डोक्यात घातलं आहे. पूर्णा आजी म्हणतात की
पण आपण फक्त आत्ता प्रतिमाचा विचार करायला हवा, तिला मानसोपचार तज्ज्ञाचा उपचार मिळायलाच हवा. तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. दुसरीकडे आपण पाहतो की अर्जुन आणि चैतन्य सुमन काकूला भेटायला किल्लेदारांच्या घरी जातात. सुमन काकू म्हणते की तुम्ही आम्हाला सरप्राईज द्यायचं ठरवलं आहे का काही काम कडून आलं आहेत. अर्जुन म्हणतो की काम नाही, सहज आलं होतं. तुम्ही नेहमी कंप्लेंट करता ना की आम्ही फक्त सिनियरलाच भेटायला येतो म्हणून. म्हणलं आज सिनियर आमच्या घरी असताना आम्ही खास तुम्हालाच भेटायला यावं. सुमन पण खुश होते आणि म्हणते बसा, मी पाणी घेऊन येते. चैतन्य अर्जुनला म्हणतो की लवकर विषय काढ. सुमन काकू त्यांना पाणी देते आणि म्हणते की तशी तुमच्या घरची खबरबात आम्हाला मिळत असते. भाऊजी दिवसातून एकदा तरी आम्हाला नक्की फोन करतात. चैतन्य म्हणतो की नागराज काका कुठे दिसत नाही आहेत. सुमन सांगते की ते बाहेर गेलेत आणि म्हणते थांबा, तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. तर अर्जुन म्हणतो की नाही नको, आम्हाला तू बस ना, आपण गप्पा मारूया. सुमन काकू म्हणते की गप्पा, मला गप्पा मारायला खूप आवडतात पण ते ऐकायला कोणीच नसतं. अर्जुन म्हणतो की सुमन काकू मला ना खूप बरं वाटतं. बघा ना, प्रतिमा आत्या एवढ्या वर्षांनी परत आली, तन्वीसुद्धा परत आली. किती वर्ष सिनियर टेन्शनमध्ये होता पण आता तो टेन्शन फ्री झाला आहे, खूप खुश आहे तो. पण सुमन काकू, मी ना एका गोष्टीचा नेहमी विचार करत असतो की सिनियरला असं कसं पटलं की तीच तन्वी आहे. म्हणजे ते तन्वीने असं काय सांगितलं, म्हणजे अशा काय गोष्टी दाखवल्या की ज्याने सिनियरला पटलं की तीच तन्वी आहे. सुमन काकू अर्जुनला म्हणते की तुम्हाला अचानक हा प्रश्न का पडला आहे, काही प्रॉब्लेम झाला आहे का. चैतन्य आणि अर्जुन हसत म्हणतात की प्रॉब्लेम नाही. अर्जुन म्हणतं की कसं आहे ना सुमन काकू, ज्या गोष्टी बघून सिनियरला पटलं की हीच माझी तन्वी आहे, त्याच गोष्टी जर आपण प्रतिमा आत्यांना दाखवल्या तर असं होऊ शकतं की तिची पण मेमरी परत येईल. मग तन्वी, सिनियर, प्रतिमा आणि आत्या सगळेजण एकत्र येतील ना. सुमन काकू खुश होऊन म्हणतात की खरंच असं होईल का. आणि त्या रडत रडत म्हणतात की बिचाऱ्या तन्वीला याचा खूप त्रास होतो की तिची आई तिला जवळही घेत नाही. तिचं नशीब पण बघ ना कसं आहे, आपण सगळे असून पण तिला इतके दिवस आश्रमात राहावं लागलं, आईच्या मायेसाठी तडफडावं लागलं आणि आता प्रतिमा वहिनी परत आल्या आहेत तर त्या तिला ओळखत पण नाही आहेत. चैतन्य म्हणतो की सुमन काकू आमचे हे सगळे प्रयत्न तन्वीची ओळख पटावी म्हणूनच तर आहे, म्हणजे प्रतिमा आत्यांना तन्वीची ओळख पटावी यासाठी आहे. तुम्ही मदत कराल का आम्हाला यासाठी. सुमन काकू डोळे पुसत म्हणते की तुमच्या प्रयत्नांना मी साथ देणार नाही असं कसं होईल, मी नक्की मदत करेन तुम्हाला. दुसरीकडे आपण पाहतो की सायली रविराज काकांच्या खोलीत जाते आणि म्हणते की रविराज काका मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. आणि ती रविराज काकांना तो पेपर देते आणि म्हणते हे वाचा. हे वाचून माझ्या मनात एक विचार आला की आपण प्रतिमा आत्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेलो तर त्यांच्या मनावर जर उपचार झाले तर त्यांना पूर्वीचं सगळं आठवेल. रविराज काका पण विचारात पडतात. सायली म्हणते की तुम्हाला माझं म्हणणं पटत नाही आहे का काका. मी याबाबतीत आई आणि पूर्णा आजीसोबत बोलली आहे, त्यांना पण माझं म्हणणं पटले, फक्त प्रिया याच्या पूर्णपणे विरोधात आहे. तिचं असं म्हणणं आहे की मी तिच्या आईला वेडी ठरवण्याचा प्रयत्न करते पण असं नाही आहे. रविराज काका म्हणतात की मला कन्व्हिन्स करण्याची काहीच गरज नाही आहे बाळा. प्रतिमा सध्या एका ट्रॉमामधून जाते. मी आणि तन्वी कसेबसे त्या अपघातातून सावरले पण प्रतिमाचं मन अजूनही त्यातच अडकलं आहे. तिला खरंच मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. माझ्याही मनात आलं होतं पण ती आधी कुठल्याही गोष्टीला एवढी घाबरायची की मी काही बोललोच नाही. सायली म्हणते की म्हणजे तुम्हालाही असंच वाटतंय, तुम्हाला पटतंय ना की मी त्यांचं काहीही नुकसान करत नाही. रविराज काका म्हणतात की मी चुकीचा अर्थ अजिबात घेत नाही बाळा, मी बघतो ना तू तिच्यासाठी किती धडपड करत असते. या घरात तिचा सगळ्यात मोठा आधार तू आहेस. खरं तर मीच तुझे आभार मानायला हवेत बाळा. सायली म्हणते की काय काका, एकीकडे मला बाळा म्हणता आणि माझे आभार पण मानताय. मी प्रतिमा आत्यांची मुलगी नसली ना तरी सून म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडते. रविराज काका म्हणतात की आपण सगळे मिळून प्रतिमासाठी जे जे शक्य ना ते सगळं करू. आणि माझी एक मैत्रीण आहे मानसोपचार तज्ज्ञ, ती जो सल्ला देईल त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ. दुसरीकडे आपण पाहतो की सुमन काकू सांगतात की तन्वीने तिच्या लहानपणीचा फोटो दाखवला आहे आणि मला एवढं छान वाटलं की माझ्या डोळ्यात पाणी चाललं ते बघून.
अर्जुन म्हणतो की अजून काय दाखवलं तिने, म्हणजे सिनियरला हे कन्फर्म झालं की ती तन्वीच आहे. मग सुमन काकू विचार करते आणि म्हणते की हां, तिच्या गळ्यात ते लॉकेट होतं ना आपल्या सगळ्यांनाच ओळखीचं असलेलं. अर्जुन, अरे तुझ्या वाढदिवसा दिवशी पूर्ण आजीने सगळ्यांसमोर ते लॉकेट तुझ्या गळ्यात घातलं होतं. ते बघून तन्वी लागली रडायला. मग तू ते लॉकेट तन्वीला दिलं होतंस आणि ते लॉकेट आम्ही थेट मोठं झालेल्या तन्वीच्या गळ्यात बघितलं आणि मग आमची खात्रीच पटली, हीच आपली तन्वी आहे. चैतन्य म्हणतो की सुमन काकू, तुम्हाला अजूनही काही आठवते का? सुमन काकू म्हणते की अजून मला नाही आठवत काही, पण भाऊजींकडे सगळे पुरावे आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोललात का? अर्जुन म्हणतो की नाही, त्यांच्याशी नाही बोलला आम्ही, पण तुम्हीही त्यांना काही सांगू नका. म्हणजे सिनियर आत्याच्या बाबतीत जरा खूपच जास्त सेन्सिटिव्ह आहे ना, आणि हा आमचा प्रयत्न आहे. आणि सगळे पुरावे दाखवूनसुद्धा आत्यांना काही नाही आठवलं तर सिनियरला खूप वाईट वाटेल, म्हणून म्हणतोय की तुम्हीसुद्धा त्याला काही सांगू नका. अर्जुन म्हणतो की चला मग निघतो मग आम्ही आता, असं म्हणून ते जायला निघतात. सुमन काकू म्हणते की अर्जुन, अरे एक महत्त्वाची गोष्ट सांगायचीच राहिली. अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आमची खात्री पटली की हीच आपली तन्वी आहे. अरे तन्वीच्या उजव्या तळपायावर तुळशीपात्राची जन्मखूण आहे, पानाच्या आकाराची खूण आहे ती. परत आल्यावर तिने आम्हाला ती दाखवली, मग प्रश्नच मिटला. हे ऐकून चैतन्य आणि अर्जुन दोघे पण खुश होतात आणि म्हणतात की खरंच प्रश्नच मिटला, आणि ते तिथून निघून जातात. घरी येऊन ते बोलत असतात. अर्जुन चैतन्याला म्हणतो की तन्वीच्या ह्या बर्थमार्कबद्दल मला काहीच माहितीच नव्हतं, आणि मला वाटतं की तो बर्थमार्क प्रियाच्या पायावरती नक्कीच नसणार. तिने तो किल्लेदार फॅमिलीला दाखवण्यासाठी फक्त काढला असेल. चैतन्य म्हणतो की आपण हे सगळ्यांना दाखवून दिलं की तिच्या पायावरती जन्मखूण नाहीच आहे, तर सगळ्यांनाच पटेल की तन्वी नाहीच म्हणून. पण या सगळ्यात एक छोटासा प्रॉब्लेम आहे, तिचा तळपाय बघायचा कसा? तेवढ्यात तिथे सायली येते आणि त्या दोघांना बघून म्हणते की हे काय, तुम्ही आलात पण सकाळी तर म्हणालात खूप काम आहे म्हणून. चैतन्य म्हणतो की मीच घरी घेऊन आलो याला. मी म्हणालो की अरे घरात गणपती बसले. सायली म्हणते की बरं झालं हे घरी असले ना की बरं वाटतं, म्हणजे घरात सगळ्यांना छान वाटतं. सणाचे दिवस आहेत, सगळ्यांनी कसं एकत्र असायला हवं ना. मग चैतन्य तिथून निघून जातो. सायली अर्जुन जवळ येते आणि म्हणते की मी तुम्हाला फोन करणारच होते, आणि रविराज काकांनी मिळून एक मोठा निर्णय घेतला, प्रतिमा आत्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्याचा, म्हणजे त्यांना चांगले उपचार मिळतील ना. अर्जुन पण म्हणतो बेस्ट आयडिया आहे. हे तुम्ही घरात सगळ्यांशी बोललाय ना? सायली म्हणते की हो, सगळ्यांना सांगितलं आहे आणि सगळ्यांना ही कल्पना आवडली, पण फक्त प्रियाला नाही आवडलं. तिचं असं म्हणणं आहे की मी तिच्या आईच्या विरोधात जाते आणि आपण प्रतिमा आत्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यायला नको. अर्जुन म्हणतो की मला माहीत होतं. बघितलं ना, हे आणखी एक उदाहरण आहे की त्या आत्यांबद्दल चांगला विचार करतच नाही. ती जर खरी तन्वी असते ना तर तिने स्वतःच्या आईला बेस्ट ट्रीटमेंट दिली असती, पण नाही, ती असं कधीच करणार नाही, कारण ती खरी तन्वी नाहीच आहे. सायली अर्जुनवर चिडते आणि म्हणते की झालं का परत तुमचं सुरू? तुम्ही सगळ्यांचा एकच अर्थ कसा काय काढता? ती अर्जुनला म्हणते की जावा तुम्ही फ्रेश व्हा, सतत एकच विचार करत असता. मग अर्जुन तिथून निघून जातो आणि ती स्वतःशीच म्हणते की कितीही वेळा सांगा पण डोक्यातून हा विचार काही जाणार नाही त्यांचं. तर तुम्हाला काय वाटतं की अर्जुन पटवून देऊ शकेल का सगळ्यांना की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.